नमस्ते, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी आज आलो आपण कोरोची इथं आपल्या समेत आहेत लोकनियुक्त सरपंच संतोषजी बोरे साहेब. नमस्ते. इचलकरंजीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्या. इचलकरंजीचा आमदार कोण व कसा असावा आणि तो कोणत्या पक्षाचा असावा? आता खरं बघायला गेलं तर ह्या कोरोचीचा विकास तसं बघायला गेलं तर 2014 पासून आत्तापर्यंत म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, नरेंद्र मोदींच्या या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता स्थापन झाली देशामध्ये आणि खऱ्या अर्थानं देशात परिवर्तन झालं आणि 2014 पासून आज कोरोचीमध्ये अत्यंत मोठा विकास या ठिकाणी बघायला मिळतो. गेल्या वेळचे विधानसभेचे आमदार या ठिकाणी प्रकाश अण्णा आवाडे यांच्या माध्यमातून राहुल आवाडे यांनी ह्या गावातला कायापालट करण्याचं काम या 2 वर्षामध्ये केले. पहिले 3 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये त्यांना काम करता आलं नव्हतं, परंतु या 2 वर्षामध्ये त्यांनी कमीत कमी 27 कोटीची कामं ही कोरोची ते एका गावामध्ये आमच्या केलेली आहेत आणि त्यामुळं आमचं गाव सुजलाम सुफलाम झालेलं आहे. प्रत्येक गल्लीमध्ये डांबरी रस्ते असतील, कच्चे रस्ते असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, गटारे असतील, पाण्याची या ठिकाणी आता तुम्ही जलकुंभ बघताय तर हा देखील प्रकाश अण्णांच्या या ठिकाणी आमदार असताना या ठिकाणी हा जलकुंभ देखील मंजूर झाला 2 कोटीचा. म्हणजे अशा इन्फ्रास्ट्रक्चर आहे कोरोचीतलं जे विकासाचं ते खऱ्या अर्थानं आवाडे आणि हळवणकरांनी या ठिकाणी डेव्हलप केलं. 30 वर्ष आवाडे आमदार होते, त्याच्यानंतर 10 वर्ष हळवणकर साहेब आमदार असताना देखील ह्या वाडीव भागामधले सगळे रस्ते 10 वर्षामध्ये जवळजवळ 19 कोटीची कामं हळवणकर साहेबांच्या माध्यमातून झाली होती. म्हणजे ह्या गावाला खऱ्या अर्थानं विकासाच्या दिशेवरती नेणारे लोकप्रतिनिधी म्हणून आवाडे आणि हळवणकर आहेत आणि म्हणून राहुल आवाडे साहेब हे आमच्या सगळ्या कोरोचीकरांच्या मनामनातले जनतेच्या हिताचे आमदार म्हणून या ठिकाणी आज कोरोचीमध्ये आमच्या सगळ्या लोकांच्यामध्ये त्यांची भावना आहे की ते आमदार व्हावेत आणि पुढच्या विकासाला देखील आमच्या या ठिकाणी चालना मिळावी. कारण आम्हाला 2 कोटीवर आमची पाणी योजना अजून 2052पर्यंत आम्हाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही म्हणून 18 कोटीचा DPR नवीन या ठिकाणी प्रकाश अण्णांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. तोही महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र देखील या ठिकाणी महायुतीच्या सरकारनं मंजूर केले आणि त्याचं देखील काम आता थोड्या दिवसामध्ये इथं चालू होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दलित वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी या मागासवर्गीयांच्या जनरलच्या जे MPSCचा अभ्यास करणारी मुलं आहेत ते इचलकरंजी आणि शहरात न जाता कोरोचीमध्ये त्यांचा विकास या ठिकाणी अभ्यास करता यावा त्यासाठी MPSC अध्यासन केंद्र देखील मंजूर होणार आहे. त्याचा देखील प्रस्ताव मी कलेक्टर साहेबांच्या सहीनं महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडे सादर आहे. तेही प्रश्न मार्गी लावण्यामध्ये राहुल आवाडे साहेब अग्रेसर आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अत्यंत आनंद आहे की लाडक्या बहिणीसारखी साहेबांनी योजना आणली आणि आज महिलांचं संघटन शिंदे साहेबांच्या पाठीशी अगदी प्रकट दावेदार म्हणून या ठिकाणी उभा आहे. महिलांच्यात जनभावना आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला न्याय दिला आहे आणि खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेबांचा गड आता मजबूत आहे. या ठिकाणी 20 तारखेला महिला असंख्य संख्येनं कुणाचंही आमिषाला न बळी पडता कुणाचंही कान या ठिकाणी भरलेलं न ऐकता या ठिकाणी आपल्या चांगल्या भावनेनं एकनाथजी शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी या ठिकाणी मतदान करणार आहेत. त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून देखील या गावाला या ठिकाणी आदरणीय खासदार आमचे दर्शीलदादा माने यांच्या माध्यमातून देखील चांगला निधी या ठिकाणी आम्हाला 50-60 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आहे आणि त्यामध्ये सुद्धा गावामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी कामं झालेली आहेत.